मंडळी, आपल्या हिंदू धर्मात ताजे अन्न बनवून देवाला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। यासोबतच वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्टीचे खूप महत्त्व सांगण्यात आले आहे। अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार जर महिलांनी मोजून पोळ्या बनवल्या तर त्याचा दुष्परिणाम घरातील लोकांच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रगतीवर होतो। आता काहींना वाटेल की मोजून पोळ्या बनवणे यात काय चुकीचे आहे, किंवा पोळ्या मोजून नाही बनवल्या तर कशा बनवायच्या। तर मनात एखादा आकडा ठरवून तितक्याच पोळ्या बनवणे आणि उरलेला गोळा फ्रीज मध्ये ठेवणे याला मोजून पोळ्या बनविणे म्हणता येईल। असे न करता अंदाजे पोळ्या बनवाव्या। एखादी पोळी उरली तर ती घरी म्हणून राहू द्यावी। सकाळी ती नाश्त्यात खावी किंवा गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घालावी। असे न करण्यामागे काही मान्यता आहेत ते देखील जाणून घ्या। मंडळी, सनातन धर्मात सकाळच्या जेवणात गाईची पहिली पोळी आणि कुत्र्याची शेवटची भाकर घेण्याची परंपरा आहे। दुसरीकडे पोळ्या न मोजण्यामागची समजूत अशी, जर कधी भुकेलेला माणूस घरी आला तर त्याच्यासाठी थोडे जास्तीचे अन्न तयार असायला हवे। भुकेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहते। पोळ्यांचे भांडे पूर्णपणे रिकामी ठेवणे अशुभ मानले जाते। असे म्हणतात की ज्या घरांमध्ये दररोज हा नियम पाळला जातो त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि आई अन्नपूर्णाच्या कृपेने धान्याचा साठा भरून राहतो।